मन मंदिरा गजर भक्तीचा. आधुनिक काळामध्ये अनेक रिद्धिसिद्धी करणारे आले, त्यांच्याबरोबर त्यांचा परमार्थही संपून गेला. रिद्धिसिद्धी तेवढ्यापुरती असते, त्याच्यातली शक्ती संपले की रिद्धी संपली, सिद्धी संपली. माझं म्हणणं कळलं का? नाभरायला तो सिद्ध भेटला चांगदेव, त्याला संजीवनी विद्या प्राप्त झाली. थोडक्यात सांगतो, 6 महिने समाधीला व्हायचा आणि अशी प्रेते ठेवायची, आणि 6 महिन्याने डोळे उघडले, संजीवनी म्हणतात कोण आहे म्हटलं की सगळे प्रेत उठायची. त्याला असा अभिमान वाटला, त्याला असं वाटलं मी देव आहे, मी देव आहे, मी देव आहे. फुगला अभिमानाने. तिकडून थोडक्यात सांगतो, नाही तर एरवी ही गोष्ट अर्धा पाऊण तास सांगितली. थोडक्यात मला मुद्द्याला यायचं आहे. कूप भरून आला आणि रिद्धिसिद्धी तितक्यात आले. घाणवास सुटली होती, कारण ते 4-5 महिन्यापूर्वी डोळे झाकून बसलो होतो. सगळी प्रेतं आणून ठेवली होती, कुजलेली घाणवास सुटली होती. मुक्ताबाईंनी ज्ञानोबरायला विचारलं, अरे ज्ञाना हे काय भानगड आहे? ते म्हणले तो चांगदेव आहे ना, समाधी लावून बसतो आणि संजीवनी विद्या प्राप्त झाली आहे. कोण आहे म्हटल्यावर सगळे उठतात. मग तिथे एक म्हातारी होती, तिचं कुत्रं मेलं होतं, बाकी कोण नव्हतं, पोरं बाळ. म्हणून माणसं सध्या मुलाबाळांच्या पेक्षा कुत्री सांभाळतात. ते भुकलं तरी दुसऱ्यावर भुकतं, माणसाचे पाय चटतं. नाही त्याला जाऊ द्या, नको विषय फाटा पडत नाही. चांगला आनंद चाललाय. तो रगड विषय आहे माझ्याकडे, तुम्हाला कल्पना आहे, त्याचा काही तोटा नाही आहे. कारण सगळे विषय हॉल भरून बसलेले आहेत. त्याला काही निराळ काय लागतं काय? तिथे काय कमतरता आहे? तेव्हा का ग म्हातारे काय रडतेस का म्हणले. काय झालं तुला रडायला? म्हणले माझं कुत्रं मेलं. मुक्ताबाईच ती, त्याने कुत्रा तंगड धरलं, हाड मुडद्या म्हणले, लाज वाटते. उताना पडला, वट पळू लागले किती. पळालं आणि ते सगळे मुडे काय मुडद्यानो काय झालं तुम्हाला, उठा. ते निघून गेले घरी. आणि नेमकं दुसऱ्या दिवशी हे जागे झाले. कोण आहे? अरे कोण आहे? शिष्य लटलट कापायला लागले. आता काय होणार? म्हणजे ते उठायच्या ऐवजी हेच आपल्याला आडवे करतील आता. कारण जितकी माणसं 6 महिन्यात मरतील तेवढी यांच्या प्रसिद्धीचं पाया. म्हणजे माणसं मरणं हा यांच्या प्रसिद्धीचा पाया. कोण आहे? शेवटी आवाज ओरडून ओरडून थकले. काय रे म्हणले, इकडे. किती दिवस झाले डोळे झाकून समाधी लावून? ते म्हणले महाराज 5-6 महिने झाले. मग कोणी मेलं नाही का? म्हणले बरेच मेले होते. मग गेले कुठे मी असताना? ते म्हणले काही नाही, असे 3 भाऊ होते आणि एक त्यांच्यावर मुलगी होती. त्याने हाड केल्यावर ते कुत्रं उठलं ना. काय रे मुडद्यानो काय झोपलाय? ते म्हणले हा कोणत्या पुस्तकातला संजीवनी मंत्र आहे? ते उठून गेले. चांगदेवाला कळलं आपली रिद्धिसिद्धी काय लायकीची आहे ती. म्हणून रिद्धिसिद्धीच्या बळावर जगाला चमत्कार दाखवणं आणि नामाच्या बळावर पांडुरंगाशी एकरूप करणं हा संप्रदायच निराळा आहे. हा संप्रदायच निराळा आहे. म्हणून टिकून आहे, धावती आहे. आणि शेवटी जेव्हा म्हणाले हृदय निवासी पांडुरंग म्हटल्यावर प्रकट झाले. थोडक्यात सांगतो, जास्ती वाढवत नाही. आणि असं पाणी उचंबळून आलं. ज्ञानेश्वर महाराजांनी बघितलं, ज्ञानोबारायचे लक्षात आलं की या संप्रदायाचा विस्तार रिद्धिसिद्धीचं महत्त्व वाढून करायचं नाही आहे, तर नामाचा विस्तार करूनच संप्रदायाचा वाढवायची आहे.
माणसांना रिद्धी-सिद्धीचा परमार्थ चटकन पटतो, भक्तिप्रेमाचा परमार्थ लवकर पटत नाही. पण जाऊ द्या, पटणारच आहे. एक दिवस असाच येईल की याच्याशिवाय पर्याय नाही. तुम्हाला खरं वाटू दे नाही तर खोटं वाटू दे. मी आशेन नाही तर नशेन, त्याच्यामध्ये महत्त्व नाही आहे. पण संप्रदाय चंद्र सूर्य आहे तिथपर्यंत चालणार आहे. हा त्या व्यक्तीबरोबर संपणारा संप्रदाय नाही, व्यक्तीबरोबर संपणारा संप्रदाय नाही. कारण हा व्यक्ती अधिष्ठित संप्रदाय नाही आहे. पांडुरंग अधिष्ठित आणि ज्ञानोबा तुकोबा अधिष्ठित संप्रदाय. तेच संत आहेत. बाबा महाराजाचं जगभर जरी नाव असलं तरी बाबा महाराज कोणीच नाहीत. बाबा महाराज त्यांचे संत सेवक आहेत. तुकोबाराय म्हणतात, तुमचे दासीचा दास करून ठेवा. तसं या संतांच्या दासीचे दास आहोत आम्ही. ही भूमिका चोख आहे, मनापासून आहे, हृदयापासून आहे. इकडे तिकडे हालायचं काही गरज नाही आहे. काय ही रिद्धी सिद्धी, काय उपयोग आहे? सिद्धीने चिमणी झाले आणि जेव्हा पाणी वर आलं, अरे बाप रे, नामदेवराया हे बघा काय घडलं. नामदेवरायांनी बघितलं, प्रेमाचा पूर वाहत होता. तो पाणी नाही, प्रेमाचा पूर होता. आणि ते प्रत्यक्ष पांडुरंग उभे राहिले. नामया 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 नामया. देव नामदेवरायाची मुखे घेत आहेत, नामदेवराया देवाची मुखे घेत आहेत. ज्ञानेश्वर महाराज बघतायत, धन्य 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 धन्य. आणि तिथे वाक्य त्यांच्या मुखातून बाहेर पडलं, पंढरी रायाचा तू प्रेम भांडारी. हे विशेषण माऊलीने दिलेलं आहे. पंढरी रायाचा नामा तू प्रेमाचं भांडार आहेस, भांडार आहेस. आणि काय सांगू, तिथे ज्ञानोबाराच्या डोळ्याला धार लागली. आणि ज्ञानोबाराय सुद्धा म्हणू लागले, तो मज भावा, तो मज भावा, वेळोवेळा भावा पांडुरंग. तो मज भावा, तो मज भावा. सगळं विसरलं. नामदेवरायाला मिठी मारली. आणि नामदेवरायाला मिठी मारली. तिचे ज्ञान आणि नाम एक झालं. आणि वारकरी संप्रदायाचा भगवा झेंडा फडकू लागला. प्रमाण देतो, नामा भेटे ज्ञानदेवा आणि जना प्रसाद मिळावा. सर्वसामान्य माणसाला प्रसाद वाटण्याची परंपरा सुरू झाली तिथून. जना नाही, आपल्या एका गुरुला एक शिष्य, एक शिष्य एक गुरु, ही रुढली साच परंपरा. म्हणून ज्ञानेश्वर महाराज, मच्छंद्रनाथ, गोरखनाथ, गहिनीनाथ, निवृत्तीनाथ, पण ज्ञानदेवा सार चोजविले. खलास. एक शिष्य एक गुरु परंपरा काढून टाका, हे ज्ञान वाटून टाका जगाला. ती कथा आणखी निराळी सांगायची आवश्यकता नाही. काय म्हणून वाटत गेले. पण ते ज्ञान वाटण्याकरता कशाने वाटायचं? नाम हे माध्यम आहे. नामे तरला नाही कोणाईसा द्यावा निवडून. कोण तरला नाही. नामे अहिल्या उद्धरली. सकळिका साधना वरिष्ठ हे नाम, मा मनी भाव न धरी दुदाजे रे. नारायण नाम, नारायण नाम, नारायण नाम झणत्कारे रे, झणत्कारे रे. चरणी गंगा जन्मली अहिल्या उद्धरली. नामे प्रतिष्ठा पावली गिरिजा. गिरिजेला प्रतिष्ठा प्राप्त झाली ते नामामुळे. शिव हळाहळे तापला तो या नामे शीतळ झाला. भक्तीचे उदरी जन्मले ज्ञान, नामाने भक्ती सिद्ध दिले मैना. भक्ती ते मूळ, ज्ञान ते फळ, वैराग्य केवळ ते तिचे फुल. काय म्हणतात? भक्ती नाम हे सर्वाचा आधार आहे, आधार आहे. आणि म्हणून हे नाम जेव्हा घाल, खांद्यावर पताक घेऊन पंढरीची वारी कराल, थोडी बहुत का होईना तो अनुभव येईल. चला पुढच्या वर्षी माझ्या बरोबर. 1914 साली दादा महाराजांनी पहिली दिंडी काढली आणि यंदा 2014, 100 वर्ष पूर्ण झाली. पुढच्या वर्षीची आपली दिंडी 101वी आहे. तो अनुभव घ्यायला चला. नुसते तिथे AC हॉलमध्ये बसून ऐकू नका. इथल्या श्रोत्यांना काय करावं लागतं? नुसतं येऊन बसायचं काम आहे.
सगळे दगडूशेठ हलवाई करतात, सगळे इथून तिथून आवडी व्यवस्था करतात, आणखीन काय काही कशाचं कमतरता नाही. पण एवढं माझं ऐकून याच्यातले किती लोक पाय रस्त्याने येतात. एकदा सुद्धा तुम्हाला वाटत नाही की असं यावं आपण. याचा अर्थ असा आहे, फक्त श्रवण भक्ती करताय पण अजून कृतीत ती भक्ती पाझरली नाही. तुमच्या मनात तेच आहे, कसं जमायचं. आपल्याला कसं जमेल. लग्न करताना ती मुलगी पहिल्यांदाच समोर आलेली असते आणि मुलगा सुद्धा पहिल्यांदाच समोर आलेला असतो. असं कधी वाटतं का की कसं जमेल. ज्याला बघितलं नाही त्याच्या हातात हात घालून फिरायला जाता हनीमूनला. इथे ज्ञानोबारायच्या संगीतलीतला हनी बघा आणि मून पण बघा. म्हणूनच अमृत अनुभव जे गोड आहे, जे अत्यंत सुंदर आहे, अत्यंत रसाळ आहे, मदा करता काही घालावं लागत नाही. मधुवत. मध शब्दाचा अर्थ काय कळलं का तुम्हाला. मधुवत प्रेम. मधुवत प्रेम. क्या मधामध्ये काही घालावं लागत नाही. ओरिजिनल आहे. ओरिजिनल आहे. तुपामध्ये साखर घालावी लागते तेव्हा सुपसाखर गोड लागते, पण मधामध्ये काही घालावं लागत नाही. ओरिजिनल गोडपणा असतो. तशी भक्ती हे ओरिजिनल गोड आहे. आणि तो ओरिजिनल गोडपणा जेव्हा नामदेवरायाच्या मुखातून माऊलीने चाखला तेव्हा ते म्हणाले, देवाची द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तिचारी साधी येल्या. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. कसं करी असोनी संसारी. संसारात राहा पण वारीचे एक 10-5 दिवस बाजूला काढून ठेव. सोऱ्याधाराच्या लग्नाला जाताना येताना शिव्या खाऊन येता. दुसरं काय नाही तर द्वेष मत्सर तरी घेऊन येता. काय लग्नाला खर्च केला, कुठून पैसे आणले एवढे. निघताना सगळ्याच्या वाटण्या बरोबर झाल्या होत्या. कसं केलं यांनी. म्हणजे लग्नाला गेली मंगल अक्षता टाकण्याकरता, शुभमंगल बनण्याकरता, आणि घेताना येऊन पदरात विस्तव घेऊन आली. कशी शिल्लक राहायची. बरं का. ज्याला तुम्ही मंगल म्हणताय ते अमंगलच आहे, आणि ज्याला तुम्हाला कष्ट वाटतात ते कष्ट नसून प्रेमाचं व्यक्त दर्शन आहे. व्यक्त दर्शन आहे. म्हणून मी तुम्हाला सांगितलं ज्ञानोबारायच्या नंतरची ही अभंग आहे. माझे जीवीची आवडी पंढरपुरा नेहीन गुडी, पंढरपुरा नेहीन गुडी, पांडुरंगी मन रंगले. बरं का. जगासकी वस्तुप्रभा. अमृतानुभव. आणि तो अमृतानुभव जेव्हा पाझरू लागला तेव्हा तेच म्हणू लागले, पांडुरंगी मन रंगले, गोविंदाचे गुणी वेधले, पांडुरंगी मन रंगले. तसंच तुमचं मन रंगू दे. नामदेवरायासारखं प्रेम तुमच्या माझ्यामध्ये प्रगट होऊ दे. आज नामदेवरायांची सबंध कुटुंब त्या पायरीमध्ये गेलं बरं का. आज जनाबाईची सुद्धा निराळी समाधी नाही. जमनाबाई सुद्धा गेली. 15-16 माणसं त्या पायरीमध्ये आज समाधी झाली नामदेवरायाची. सहज मला आठवलं, माझ्या लक्षातही नव्हतं. एकदम ते बघा कसं आठवलं. ज्ञानदेव म्हणता म्हणता नामदेव आठवलं आणि आतून बटनाला टच झाला. अरे आज त्रयोदशी आहे, नामदेवरायाची पुण्यतिथी आहे. भाग्य आपलं. आज नामदेवरायाचं चिंतन झालं, पण ते अमृतानुभवाला सोडून नाही. त्या विषयातच तो विषय गुंफला गेला आणि तो अनुभव तुम्हालाही यावा, मलाही यावा. आज नामदेवरायांची पुण्यस्मरण आहे. त्यांच्या चरणी प्रार्थना करू. ज्या प्रेमाकरता ज्ञानोबाराय तुम्हाला घेऊन गेले ते प्रेम आमच्या अंतःकरणामध्ये प्रकट करू द्या. एवढंच महाराज आम्हाला प्रसाद द्या. पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल 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 विठ्ठल. मन मंदिरा गजर भक्तीचा.